मध्यमलहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. नमस्कार परभणी अंतर्गत चिंतनशील कार्यक्रम विचार शलाका प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात शिव महिमा याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. कल्याण साधतो तोची व्यापक शिव, तया कृपेने होती पावन हे विश्व. महाशिवरात्र आली की सहज होते आठवण ती जगन्नियंत्या शिव भगवंताची. समग्र सृष्टीचे सृजन करणारा तो एकमात्र शिवशंकर. शिव कल्याणे या धातूपासून शिव हा शब्द तयार होतो. म्हणजेच जो सतत प्राणी मात्रांचे संपूर्ण विश्वाचे कल्याण करतो, इहलोक आणि परलोक साधतो, तसेच सर्वांच्या अंतर्बाह्य जीवनाला ओळखून सर्वांना आंतरिक प्रेरणा देण्याचे कार्य करतो, तो आहे शिव. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यात तो सतत तत्पर आहे. असा हा शिव. त्याला शंकर, रुद्र, महादेव, त्र्यंबक अशी वेगवेगळी नावे आहेत. नावे विविध असली तरी या संपूर्ण चराचर ब्रह्मांडाचा तो एकमेव स्वामी आहे. सृष्टीतील समग्र जडचेतन पदार्थांची जो निर्मिती करतो, सर्वांचे सम्यक पालन करतो, शेवटी प्रलय देखील करतो, तो सच्चिदानंद भगवंत अगदी अनादि अनंत आहे. स ब्रह्मा, स विष्णू, स रुद्र, स शिव अक्षरो सह परमः स्वराट, स इंद्र, स कालाग्नी, स चंद्रमा असे कैवल्य उपनिषदात म्हटले आहे. शिवाचे दुसरे नाव म्हणजे शंकर. यह शम कल्याणम सुखम च करोती स शंकरः. तसेच रुद्र हे देखील नाव आहे. रुधिर अश्रु विमुचने म्हणजेच यो रोदयती अत्यंत अन्यायकारिणो जनान स रुद्रः. अर्थात या संपूर्ण जगातील अनेक दुष्टांना, अन्याय करणाऱ्यांना जो रडवितो तो रुद्र होय. महादेव हेच तर शिवाचे दुसरे नाव. यो महताम देवः स महादेव. जो महान देवतांचाही देव म्हणजे विद्वानांचाही विद्वान आणि सूर्य, चंद्र इत्यादींचा प्रकाशक आहे, तो महादेव आहे. याच शिवाचे त्र्यंबक असेही नाव आहे. यजुर्वेदामध्ये त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्ष्य अमृतात असे म्हटले आहे. तो शिव भगवान त्र्यंबक आहे. त्रिषु अंबकम रक्षणम यस्य परमेश्वरस्य. म्हणजेच जीव, कारणरूप प्रकृती आणि कार्यरूप जग या संपूर्ण जगाचे जो रक्षण करतो, जो सर्वांमध्ये प्रविष्ट होतो, असा तो त्र्यंबक आहे. अंब या धातूपासून अंब हा शब्द तयार होतो. याचाच अर्थ आई देखील होतो. त्र्यंबक म्हणजेच 3 प्रकारची आई आहे. आम्हा सर्वांना जन्माला घालते, सर्वांचे पालनपोषण करते आणि शेवटी क्रमानुसार संहार करते. अशा प्रकारची ही माता स्थूल, सूक्ष्म, कारण, शरीर या सर्वांचे रक्षण करणारी आहे. यासाठी त्र्यंबक हे नाव आहे. वेदामध्ये प्रत्येक मानवाने शिव भगवंताची आराधना करावी अशा प्रकारचा संदेश मिळतो. शिवो भव प्रजाभ्यो मानुषीभ्य असेही म्हटले आहे. अर्थात हे मानवा, ईश्वराप्रमाणे तू सुद्धा संपूर्ण विश्वातील जीवजंतूंसाठी, प्रजेसाठी शिव म्हणजेच कल्याणकारी होण्याचा प्रयत्न कर. शिवे द्यावा पृथ्वी अभूताम. म्हणजेच या संपूर्ण सृष्टीमध्ये द्युलोक आणि पृथ्वीलोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा कल्याणकारी होण्याचा प्रयत्न कर. श्वेताश्वेतर उपनिषदात असे म्हटले आहे, विश्वस्य एकम परिविष्टतारम ज्ञात्वा शिवम शांतिम अत्यंतम एती. म्हणजेच या संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असलेला तो शिव भगवंत प्रत्येक प्राणीमात्रांच्या कर्मफलांना जाणणारा आहे आणि योग्य ती कर्मफळे देणारा आहे. अशा त्या शिवाला प्राप्त करून मानव शांतीला प्राप्त होतो, तो सुखी होतो, तसेच आनंदी जगात रममान होतो. अशा या शिव भगवंताला वंदन करूया आणि आपले जीवन यशस्वी बनवूया. श्रोतेहो, शिव महिमा याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत. विचार शलाका हा चिंतनशील कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.